नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 एप्रिल 2026 पासून शनी उदय झालेला आहे. मेष राशीवर या शनी उदयाचा काय प्रभाव पडणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तुमची मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, काही अडथळे अडचणी आयुष्यात येत असतील, नोकरी व्यापारात काही समस्या असतील, पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, घरात नात्यात ताणतणाव असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा इतर कोणत्याही बाधा अडचणी समस्या तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात सुरू असतील, तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल की पत्रिकेत काही दोष तर नाही ना, आणि दोष असतील तर त्यावर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, त्यातून कसं बाहेर पडावं, पुढे कसं जावं, योग्य उत्तरं, योग्य मार्ग, या सगळ्या गोष्टींचं सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. तेही तुमची पत्रिका बघून यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. मित्रांनो, 11 एप्रिल 2026 पासून कुंभ राशीमध्ये शनिदेवाचा उदय झालेला आहे. ज्योतिषशास्त्रात शनीचा उदय होणे ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. ज्या राशीवर शनीची साडेसाती किंवा ढय्या सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरतो. आज आपण पाहणार आहोत की मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा हा उदय नक्की काय घेऊन आलेला आहे, यश की संघर्ष. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी शनी हा तुमच्या दशम म्हणजेच 10व्या आणि एकादश म्हणजे 11व्या भावाचा स्वामी आहे. सध्या शनी तुमच्या लाभस्थानात म्हणजे 11व्या घरात उदय झालेला आहे. लाभस्थानातील शनी नेहमीच शुभ फळे देतो, पण उदय झाल्यामुळे आता त्याची शक्ती द्विगुणित झालेली आहे. याचा काय अर्थ होईल, याचे काय फायदे काय तोटे, तर प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची वाट पाहत होतात, तर आता तो मार्ग मोकळा झालेला आहे. व्यापाऱ्यांसाठी, जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा सुवर्ण काळ ठरणार आहे. जे लोक लोखंड, तेल, मशिनरी किंवा कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहेत त्यांना मोठा आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळं मिळतील. शनी हा कर्माचा देवता आहे. तुम्ही केलेल्या कष्टाला तो फळं देतो आणि त्याचीच फळं मिळण्याची आता वेळ आलेली आहे. तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? अचानक धनलाभ होईल. 11व्या स्थानातील शनी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करतो. अडकलेले पैसे परत मिळतील. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, विचार करा, तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या. मित्रांनो, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन तुमचं कसं असेल? मोठ्या भावा बहिणींचे सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून, विशेषतः मोठ्या भावंडांकडून चांगली मदत मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा तुमची चांगली होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन प्रभावशाली लोकांशी ओळखी होतील, ज्याच्या भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमचं आरोग्य कसं असेल? शनीचा उदय तुमच्या आरोग्यासाठी संमिश्र असणार आहे. शनी हा शिस्तप्रिय आहे, त्यामुळे जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत आळस केला तर गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. रोज व्यायाम करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. शनीच्या 3 दृष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. शनीची दृष्टी जिथे पडते तिथे तो शिस्त आणतो. पहिली दृष्टी लग्न भावावर. तुमची विचार करण्याची पद्धत गंभीर होईल. तुम्ही अधिक प्रगल्भ बनाल. दुसरी दृष्टी पंचम भावावर. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात मेहनत वाढण्याचा हा काळ आहे. प्रेम संबंधात थोडे चढ उतार येऊ शकतात, तिथे संयम ठेवा. तिसरी दृष्टी अष्टम भावावर. गूढ शास्त्रात रुची वाढेल, पण अचानक येणाऱ्या लहान सहान अडचणींकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला शनीच्या उदयाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही उपाय नक्की करावेत. दररोज हनुमान चालीसा वाचायची आहे. दररोज नाही जमली तर कमीत कमी शनिवारी तरी वाचायची आहे. शनिवारी गरजू लोकांना दान करा. मेष राशीच्या लोकांसाठी हा शनीचा उदय प्रगतीचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आळस सोडा आणि संधीचे सोने करा. लक्षात ठेवा, शनी मेहनत करणाऱ्यांच्या नेहमीच पाठीराखा असतो. मित्रांनो, हे होते शनीच्या उदयाचे मेष राशीवर पडणारे चांगले किंवा वाईट सगळे दोष. तुम्हाला ही माहिती, हे राशी भविष्य कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्समध्ये कळवा. आणि काही प्रश्न असतील, मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकतात.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.